तुम्हाला जर उपवासामध्ये असं जास्त तळलेले पदार्थ असे तेलकट खायचे नसतील ना, तर असे दिवसभर मऊ लुसलुशीत राहणारे असे फुलके करा आणि त्याच्यासोबत मस्त अशी उपवासाची खोबऱ्याची चटणी आहे। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला उपवास स्पेशल रेसिपी करायची आहे, ती म्हणजे साबुदाण्याचे फुलके आणि त्याच्यासोबत मस्त अशी खोबऱ्याची चटणी। आणि ती म्हणजे आपण साबुदाणा भिजवून वगैरे काही घेणार नाही, कच्च्या साबुदाण्यापासून करायची आहे। त्यामुळे तुम्ही रेसिपी नक्की बघा कशी करायची आहे ते। उपवासाचे फुलके करण्यासाठी सर्वात आधी मी इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। या साबुदाण्याला आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे मीडियम गॅसवर। साबुदाणे भाजण्यासाठी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि गॅस मीडियम ठेवायचा। मीडियम गॅसवर आपल्याला साबुदाणे छान भाजून घ्यायचे आहेत। 4-5 मिनिट साबुदाणे असे भाजून घ्यायचे आणि भाजल्यानंतर त्यांचा रंग जो आहे तो बदलतो, पांढरट दिसायला लागतात साबुदाणे। असा साबुदाणा भाजला ना तर तो हलका होतो आणि दळायला लवकर दळला जातो मिक्सरमध्ये। तुम्हाला जर असे साबुदाणे भाजून आणि पीठ करायचं नसेल तर रेडीमेड सुद्धा पीठ मिळतं, ते पण वापरू शकतात। पण कधीही कसं आपण घरी तयार केलेलं चांगलंच असतं। 5-6 मिनिटे बघा साबुदाणा भाजून घेतला आणि मस्त असा हलका हलका दिसायला लागलेला आहे। तर बघा असा, तर आता आपण हे काढून घेऊ साबुदाणे। भाजलेले साबुदाणे आपल्याला थोडेसे थंड करून घ्यायचे आहेत। साबुदाणे गार होत आहेत तोपर्यंत आपल्याला बटाटा उकडून घ्यायचा आहे। बघा मी इथे मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत 4। तुमच्याकडे जर मोठे बटाटे असतील तर 2च घ्या। बटाटे उकडायला टाकले तोपर्यंत साबुदाणे बघा आपले गार झालेले आहेत। आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणि बारीक असं दळून घ्यायचे आहेत। साबुदाणे दळताना पाणी वगैरे टाकायचं नाहीये, कोरडेच आपल्याला दळून घ्यायचे आहेत। या पद्धतीने बघा साबुदाण्यांचं पीठ करून घेतलेलं आहे। आता या पिठाला आपल्याला चाळून घ्यायचं आहे। तर अशी एखादी गाळणी घ्यायची किंवा तुमच्याकडे अशी नसेल तर पुरणाची पण चालते, जिच्याने आपण पुरण बारीक करतो ना ती पण घेतली तरी चालते। तर याच्याने आता आपण गाळून घेऊ व्यवस्थित, म्हणजे जे जाड कर असतील ना ते वरती राहतील। असे बघा जाडसर कण शिल्लक राहिलेले आहेत चाळून घेतल्यामुळे। आता यांना सुद्धा आपल्याला थोडंसं दळून घ्यायचं आहे परत। राहिलेले साबुदाण्याचे कण सुद्धा दळून आणि इथे गाळून घेतले मी। आता अशी आपली पिठी तयार झालेली आहे। थोडंसं आपल्याला पीठ काढून ठेवायचं आहे फुलक्यांना लावण्यासाठी। जास्त तर गरज पडत नाही, पण थोडंसं लावायचं म्हणजे लाटताना आपल्याला त्रास नाही होणार। थोडंसं काढून घेतलं। उकडून घेतलेल्या बटाट्यांची साल काढून घेतली। आता हे आपल्याला या पिठामध्ये किसून घ्यायचे आहेत। बारीक आलं किसायची किसणी असते ना त्याच्याने किसायचं, म्हणजे छान असे किसले जातात। 4ही बटाटे किसून घेतले। तर आता या साहित्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। उपवासाला तुम्ही जिरं खात असाल तर जिरं घाला। 1 चम्मच मी इथे जाडसर कुटून जिरं घेतलेलं आहे ते घालणार आहे। 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिखटवाल्या, तर त्या बारीक अशा चिरलेल्या आहेत बघा, असे बारीक चिरायचे, ते पण टाकायचे आहे। मिरची आणि जिरं घातल्यामुळे फुलके छान असे थोडेसे तिखट लागतात मध्ये मध्ये खाताना, आणि जिरं सुद्धा खाताना खूप भारी लागतं। आता हे मिश्रण आपल्याला पाणी न घालताच मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। बटाटा आणि साबुदाण्याचं पीठ असं मिक्स करून घेतलं बघा, पाणी न घालताच केलेलं आहे आपण हे। तर आता याच्यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं आहे, थोडं थोडं घालू। तर असंच थोडं थोडं पाणी घालून मस्त आपण छानसा असा गोळा तयार करून घेऊ। तर बघा हे पीठ आपण छान असं भिजवून घेतलेलं आहे आणि बघा एकदम छान असं झालेलं आहे। असं या पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं। तर असं हे पीठ करून घ्यायला आपल्याला पाणी लागलेलं आहे 1 वाटी। ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी पाणी लागलेलं आहे।
आता ह्या पिठावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे, कारण आपण साबुदाणा कच्चाच वापरलेला आहे. 15-20 मिनिटं ठेवल्यामुळे हे पीठ छान असं मुरून जातं. फुलक्यांचं पीठ आपण बाजूला ठेवलं तोपर्यंत चटणी करून घ्यायची आहे आपल्याला. चटणीसाठी मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे 1 वाटी. ओल्याच्या ऐवजी तुम्ही सुकं खोबरंसुद्धा घेऊ शकतात. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे 4-5. थोडंसं आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे. तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं टाकून घेऊ. साबुदाणे दळलेले होते तर ते भांडं मी घेतलेलं आहे. पीठ लागलेलं आहे थोडंसं. तर मिरची आणि आलं टाकून घ्यायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. पाणी टाकून घेऊ आपण थोडंसं, म्हणजे छान असं बारीक आपलं हे वाटलं जाईल. आता याला आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. या पद्धतीने बघा बारीक अशी चटणी आपण वाटून घेतलेली आहे खोबऱ्याची. याच्या ऐवजी तुम्ही शेंगदाण्याची सुद्धा करू शकतात. आता ही चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ. मी ते थोडीशी घट्टसरच चटणी ठेवलेली आहे. तुम्ही थोडी पातळ सुद्धा करू शकतात. तर इथे मी थोडंसं तेल गरम करून घेतलं होतं. आपण एक हलकासा तडका देऊ जिऱ्याचा चटणीला. चटणी बघा आपली छान अशी झालेली आहे. आता ही थोडा वेळ बाजूला ठेवू. चटणी करेपर्यंत आपलं पीठ सुद्धा छान असं मुरलेलं आहे बघा. एकदम छान झालेलं आहे. थोडंसं मळून घेऊ आता. थोडंसं असं मस्त मळून घ्यायचं, म्हणजे छान असून एकजीव होऊन जातं. पहिल्यापेक्षा बघा एकदम छान असं पीठ आपलं झालेलं आहे. आता याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ फुलके लाटण्यासाठी. फुलके तुम्हाला केवढे लहान मोठे पाहिजे आहे त्या आकाराने आपण गोळा करून घ्यायचा आहे. तर असं थोडंसं दोघा हाताने छान असं मळून घ्यायचं आणि गोल असा गोळा करून घ्यायचा. तर मी असेच 2-3 गोळे करून घेते. तर आता आपण यातून एक गोळा घेऊ आणि छान असा फुलका लाटून घेऊ. थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे. आता याला हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. असं हलक्या हाताने लाटून घ्यायचं. मध्ये मध्ये वाटलं तर थोडंसं वरून आपण पीठ टाकून घ्यायचं आहे साबुदाण्याचंच. फुलके लाटत असताना बघा साईडला अशा थोड्या थोड्या चिरा जातात. हे साबुदाण्याचं पीठ आहे त्याच्यामुळे थोड्याफार चिरा जातातच. तर हे छान गोल दिसावं म्हणून मी एक डब्बा घेतलेला आहे. तर त्याच्याने मस्त असं गोल कापून घ्यायचं आहे. आणि हे साईडचं काढून टाकायचं आहे. साईडचं काढून टाकलं बघा किती छान असं दिसत आहे आणि एकदम छान असं लाटलेलं आहे सर्वीकडनं सारखं असं बघा. हे असं जाड असं लाटलेलं आहे. जास्त म्हणजे जाड नाही बारीक नाही, असं मध्यम. फुलकं लाटत होतं तोपर्यंत इकडे तवा तापायला ठेवलेला होता आणि छानच आपला तवा तापलेला आहे. एकदम कडकडीत पण करायचा नाही. फुलकं टाकून घेतलं. आता छान याला मीडियम गॅसवर आपल्याला शेकून घ्यायचं आहे. खालची बाजू थोडीशी शेकून घेतली. आता आपण पलटी करून घेऊ. बघा किती छान झालेली आहे खालची बाजू. तर आता याच्यावरती आपण थोडंसं तूप लावून घेऊ. तर आता दुसऱ्या बाजूला सुद्धा थोडंसं तूप लावू. आणि छान असं आपण दोघी बाजू शेकून घ्यायच्या मस्त फुलक्याच्या. आणि फुलकं बघा हलकंसं फुगत सुद्धा आहे. एकदम छान असं झालेलं आहे. दोघं बाजू बघा छान अशा शेकल्या गेलेल्या आहेत. आता हे आपण काढून घेऊ. तर काढताना असं एखाद्या जाळीवर काढायचं.
असंच एखाद्या जाळीवर काढून ठेवायचं, म्हणजे त्याच्यामध्ये जी एक्स्ट्राची वाफ असते ती सुद्धा निघून जाते. तर अजून एक फुलका आपण लाटून घेऊ. थोडंसं परत एकदा असा गोळा हाताने चोळून घेऊ आणि परत मग लाटायला घेऊ. थोडंसं पीठ टाकायचं आहे वरून. आणि हलक्या हाताने लाटायचं आहे. लाटून झालेलं आहे आपलं फुलकं मस्त. याला सुद्धा त्याच पद्धतीने आता आपण कापून घेऊ. हा डब्बा छोटा आहे म्हणून छोटे छोटे फुलके येत आहेत. साईडचं काढून घ्यायचं. तर आपण आता हे पण फुलकं तव्यावर टाकून घेऊ. खालची बाजू हलकीशी शेकली गेली. आता हे पलटी करून घ्यायचं आहे. बघा किती छान अशी शेकली गेलेली आहे. वरून थोडंसं तूप लावून घेऊ. पलटी करून घेऊ आणि या बाजूला सुद्धा थोडंसं तूप लावू. अगदी एक एक थेंबच तूप लावते मी. बघा किती छान असं फुगत आहे. हे बघा. बघा एकदम छान असं आपलं फुलकं फुगलेलं आहे. तर बघा छान असं आपलं फुलकं झालेलं आहे. हे सुद्धा आता आपण काढून घेऊ. बघा एकदम छान असे आपले फुलके तयार झालेले आहेत. दिसायला सुद्धा किती छान दिसत आहेत. मस्त मिरची जिरं एकदम छान दिसत आहेत. तर आता आपण लगेच खायला घेऊ. आणि हे जरी थंड झाले ना तरी हे असेच्या असे राहतात दिवसभर. बघा एकदम छान असे राहतात दिवसभर, मऊ लुसलुशीत. तर मस्त प्लेटमध्ये ठेवून घेऊ. मस्त फुलके आणि मस्त अशी चटणी एकदम छान दिसत आहेत. फुलके तर आहेत आपले मस्त, त्यासोबत मस्त अशी चटणी खोबऱ्याची. जर तुम्हाला ही मऊ लुसलुशीत फुलक्याची आणि चटणीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.